नमस्कार मंडळी, मी ज्योती. कारभाऱ्यांचं काहीतरी काम सुरू होतं. तेवढ्यात मी पण म्हटलं घरचं सगळं आवरलंय तर एक बिंडाभर पालं काढून आणावं म्हणून शेतात गेले होते. पालं काढून आणले. म्हणलं मग आज आखाडाचं देवदेव करायचं आहे. मग निघाले देवदर्शनाला. सुरुवात केली कुलदैवत मानकेश्वरपासून. तिथं गेलं आणि देवाला जायचं म्हटलं की लहान मुलंही नक्की येतातच मागे लागून. आमच्या पण आल्या होत्या. देवपूजा झाली. मग नारळ वाढवला. मंदिराच्या लगतच मारुतीची पण पूजा केली जाते. तिथे पण पूजा केली, नैवेद्य नारळ केला आणि मराठी शाळा आहे, मुले सुट्टी झालेत बसले. तिथून निघालो मरगुबाईच्या मंदिराकडे. इथं येऊपर्यंत मरगुबाईच्या सवासण्यांचा कार्यक्रम सुरू होता. त्यांनी आम्हालाही आग्रह केला प्रसाद घेण्यासाठी. मग आम्ही तिघीही बसलो, प्रसाद घेतला आणि मगच देवीची पूजा करायसाठी आत गेले मंदिरात. देवीची पूजा केली, दिव्याला तेल घातलं आणि नैवेद्य दाखवला, नारळ वाढवलं. मंदिरासमोर महिला जमल्या होत्या सगळ्या. महिलांच्या गप्पा रंगल्या होत्या खूप. तनू जेवते म्हणून मी पण थोड्याशा गप्पा मारल्या. छान वाटलं. निघालो घराकडे. घरी आलो तेवढ्यात लक्ष्मीला आणि मसोबाला पण जायचं होतं. लक्ष्मीला आत्या गेल्या. मला म्हणले तू मसोबाला जा. मग मी गेले मसोबाकडे. आपल्या शेताची राखण करणारा देव म्हणजे मसोबा. मसोबाची पूजा केली. मी नेलेल्या अगरबत्त्या आणि तिथल्या होत्या त्या अगरबत्त्या सगळ्या लावल्या. तुम्ही पण करता का असं? नैवेद्य दाखवला, चहूबाजू फिरवून टाकला नैवेद्य आणि असं आम्ही आखाडात देवदेव करतो. तुम्ही पण करता का? नारळ वाढवला. नारळाचं खास पाणी पिण्यासाठी आलेल्या दोघींना नारळाचं पाणी दिलं. असं होतं आमचं आखाडी देवदर्शन.